माझं नाव शीतल आहे. गेल्याच आठवड्यात आम्ही या घरात राहायला आलो होतो. इथल्या शेजाऱ्यांशी आमची चांगली ओळख झाली होती. माझं लग्न फक्त 4 महिन्यांपूर्वीच झालं होतं. सासरी माझ्या सासूची भांडण झालं होतं. त्या मला खूप त्रास द्यायच्या. आमच्या शेजारी थोड्या अंतरावर एक माणूस राहायचा आणि त्याच्यासोबत एक 20 वर्षांची तरुण आणि सुंदर मुलगी राहायची. त्यांचं घर आमच्या घराच्या अगदी लागूनच होतं. आता आम्ही लोक या मोहल्ल्यात नवीनच आलो होतो. माझे पती तर कामासाठी सकाळीच घरातून निघून जायचे. मीच दिवसभर घरात एकटे राहायचे. त्यामुळे मी आजूबाजूच्या लोकांशी ओळख वाढवायला सुरुवात केली होती, जेणेकरून शेजाऱ्यांशी बोलून माझं मन रमेल. आमच्या घराच्या अगदी बाजूला एक छोटंसं घर होतं, त्याच तरुण मुलीचं. ती मुकी होती, काही बोलू शकत नव्हती, पण मी माझ्या भिंतीजवळ उभं राहून तिच्याशी खूप गप्पा मारायचे. पण आज सकाळपासून मोहल्ल्यात एकच गडबड होती की या मुक्या मुलीच्या वडिलांचं निधन झालं आहे. मी पण पटकन तिच्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी शेजारच्या घरात गेले. मी मागे भिंतीला टेकून बसून त्या मुलीला, मानवीला खूप निरखून पाहत होते. मुलगी अजिबात ठीक वाटत नव्हती. वारंवार माझ्या मनात एकच विचार येत होता. मला कसाबसा तो विचार माझ्या मनातून काढून टाकायचा होता. तिची प्रकृती मला काही ठीक वाटत नव्हती. मला मोहल्ल्यातल्या लोकांकडून समजलं होतं की या घरात फक्त हे बाप लेकच राहतात. मुलगी मुकी आहे म्हणूनच शांत राहते, पण खानाखुनांनी ती बोलायची. आता अचानक मला एक नवीन बातमी समजली की ती गरोदर आहे. असं कसं काय होऊ शकतं? ती तर अविवाहित होती आणि लग्नाशिवाय मुलगी गरोदर कशी काय होऊ शकते? जेव्हा सतत एकच गोष्ट माझ्या मनात घर करून बसली होती, मी म्हणाले की नाही नाही, असं होऊच शकत नाही. मी असा विचार करायला नको. पण मानवी ज्या माणसासोबत राहायची तो तिचा पिता आहे. त्याच्या मरण्यावर ती एका बाजूला शांत का बसली होती? ती रडत का नव्हती? साधारणपणे जेव्हा आई किंवा वडिलांपैकी कुणीही मरतं तेव्हा मुलं खूप रडतात. मानवीच्या चेहऱ्यावरचे हावभाव तर खूपच विचित्र होते. ते एकदम शांत होती. हा देखील एक खूप मोठा प्रश्न होता, कारण ज्यांचे वडील मरतात ते शांतपणे बसून एकमेकांची तोंड पाहत नाहीत. आता काही दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही इथे आलो होतो, बाकीच्या मोहल्ल्यातल्या लोकांशी आमचं इतकं बोलणं नव्हतं जेवढं मानवी आणि तिच्या वडिलांशी झालं होतं. पण कारण माझ्या आणि त्यांच्या घराची भिंत एकच होती, त्यामुळे आम्ही दोघी एकमेकांशी खूप बोलायचो. मी जेव्हाही काही नवीन बनवायचे तेव्हा मानवीला नक्की द्यायचे. मला मानवी खूप आवडायची, पण ती नेहमी गप्प गप्प राहायची. सुरुवातीला ती मला शांत वाटली होती, पण जेव्हा मी तिच्याशी बोलत राहिले तेव्हा तिचीही माझ्यासोबतची भीती दूर झाली होती. पण ती माझ्या कोणत्याही गोष्टीचं उत्तर देत नसे. 3-4 दिवस तर असंच चाललं. पण आता 2-3 दिवसांपासून मला असं वाटत होतं की जसं मानवीशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि ती माझ्या बोलण्याचं उत्तर देत नाही, तेव्हा मला माझा अपमान झाल्यासारखं वाटू लागलं होतं. माझा स्वभाव असा होता की मी सर्व लोकांशी खूप प्रेमाने आणि आनंदाने मिळून मिसळून राहायचे. लोकांशी हसून खेळून राहायला मला चांगलं जमायचं. कालचीच तर गोष्ट आहे, जेव्हा मी गोड्यात खीर बनवली होती आणि मानवीच्या घरी जाऊन तिला स्पष्ट शब्दात विचारलं की बघ मानवी, जर तुला आमच्याशी बोलायला आवडत नसेल तर मला सांगून टाक. इथून पुढे मी पण तुझ्याशी बोलणार नाही, कारण मला तुझं असं शांत राहणं माझा अपमान झाल्यासारखं वाटतं. आधी तर ती पुन्हा काही वेळ शांत राहिली. मग त्यानंतर तिने इशाऱ्याने सांगितलं की ती बोलू शकत नाही आणि मुके आहे. ही गोष्ट ऐकून तर मी आश्चर्यचकितच झाले. मी विचारच केला नव्हता की ती बिचारी बोलू शकत नाही. मला तिच्या या उणिवेबद्दल खूप वाईट वाटलं होतं. रात्रभर मला झोप लागली नव्हती. ती इतकी सुंदर होती की कुणी एकदा तिला पाहिलं तर कदाचित पुन्हा तिच्यावर नक्कीच नजर टाकेल. पण बिचारीच्या नशिबाने तिच्यावर अन्याय केला होता की ती बोलू शकत नव्हती. मला तिची खूप कीव येत होती. तुर्तास त्यानंतरही मीच तिच्याशी बोलत राहिले. ती खूप वेळ इशाऱ्यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिली, पण मला तिचे इशारे समजलेच नाहीत. पहिलीच वेळ होती कदाचित, म्हणूनच मला तिचं काहीच बोलणं समजलं नव्हतं. पण मी तिला असं जाणवू दिलं नाही की मला तिचं काहीच बोलणं समजत नाहीये. मी वारंवार माझी मान हलवत होते, जेणेकरून तिला वाईट वाटू नये. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मला ही बातमी मिळाली की तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हाही ती खूप सावरलेली वाटत होती, ज्याचं मला खूप आश्चर्य वाटत होतं. पण मी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. दुसरीकडे मोहल्ल्यातल्या काही नाटक्या बायका असा टाहू फोडून रडत होत्या, जणू मानवीचे वडील त्यांचे खूप जवळचे नातेवाईकच लागत होते. या गोष्टीवर मला खूप हसू येत होतं, पण मी इथे दुःख व्यक्त करण्यासाठी आले होते, हसण्यासाठी नाही. मी मोठ्या मुश्किलीने माझ्या हसण्यावर नियंत्रण ठेवलं. मानवीच्या वडिलांची अंतिम यात्रा सुरू झाली. त्यांच्या मृतदेहाला स्मशानभूमीत नेलं जात होतं. तेव्हाही मी पाहिलं की मानवीने पुढे येऊन एकदाही आपल्या वडिलांना थांबवलं नाही. त्यांच्यासाठी तिच्या डोळ्यातून एकही अश्रू ढाळला नाही. बस ती तर एका बाजूला तशीच शांत बसून होती, जशी ती बसलेली होती. पण तिच्या डोळ्यांखाली
काळी वर्तुळं होती. तिचं शरीर खूप कमकुवत वाटत होतं. असं वाटत होतं जशी तिची प्रकृती ठीक नाहीये. मी विचार करत होते की मी तिला डॉक्टरांकडे नक्की घेऊन जाईन. मोहल्ल्यातल्या बायका ज्या प्रकारच्या गोष्टी करत होत्या, मी त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको होतं. कोणत्याही मुलीच्या प्रकृतीचा अंदाज लावून ती गरोदर आहे की नाही हे समजू शकत नाही. मोहल्ल्यातल्या बायका खूप फालतू बडबड करत असत. वडिलांवर अंतिम संस्कार झाले तेव्हा मोहल्ल्यात एकच विचित्र गोंधळ उडाला. मोहल्ल्यातल्या सगळ्या बायका एका बाजूला जमा झाल्या होत्या. मी देखील रस घेत त्या लोकांच्या मध्ये जाऊन उभी राहिले. तेव्हा समजलं की मानवी बेशुद्ध पडले आहे. गर्दी मानवीच्या घराच्या दरवाजाबाहेर होती. मी लगेच मानवीच्या घरात गेले. ती जमिनीवर कोसळलेली होती. सगळे लोक नुसते उभे राहून तिच्याकडे पाहत होते. कुणामध्ये एवढी हिंमत नव्हती की त्या मुलीला उचलून पलंगावर झोपवतील. हे तर होणारच होतं. वडिलांचं दुःख तर दुःखच असतं. सगळ्या उभा राहून तिला बिचारी बिचारी म्हणत होत्या, पण कुणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. मी पटकन पुढे आले. सगळ्यात आधी मी माझ्या पूर्ण ताकदीनिशी तिला पलंगावर झोपवलं. तिला जागा करण्याचा प्रयत्न केला. एका बाईने पटकन मला ग्लासमध्ये पाणी दिलं. मी तिच्या तोंडावर पाण्याचे हबके मारले. तेव्हा ती बिचारी शुद्धीवर आली. मला तिची प्रकृती ठीक वाटत नव्हती. मी विचार केला की मला हिला डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. आधी वाटलं की डॉक्टरांना घरीच बोलवून घेते. मग वाटलं की राहू दे. या मोहल्ल्यातल्या बायका कुणास ठाऊक की ते डॉक्टर आल्यावर काय काय गप्पा मारतील. मी मानवीला जवळच्याच एखाद्या दवाखान्यात घेऊन जाते. हा विचार माझ्या मनात येताच मी 1-2 मुलींच्या मदतीने तिला दवाखान्यापर्यंत घेऊन आले होते. डॉक्टरांनी जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा मला सांगितलं की ही मुलगी प्रेग्नेंट वाटतेय. ही बातमी ऐकून माझे होशच उडाले. याचा अर्थ मोहल्ल्यातल्या जुन्या आणि म्हाताऱ्या बायका जो अंदाज लावत होत्या तो अगदी बरोबर होता. पण तरीही डॉक्टर म्हणाले की आपल्या मनाच्या शंकेसाठी आपण एकदा तपासणी करून घेऊया. डॉक्टरांनी तपासलं तेव्हा आश्चर्यचकित होऊन त्या म्हणाल्या की हिला तर 3 महिन्यांची प्रेग्नन्सी आहे, पण बाळही खूप कमकुवत आहे. हे ऐकून खरंच माझे होश उडाले होते. कारण जेव्हापासून मी तिथे राहत होते तिने कधीच सांगितलं नव्हतं की ती विवाहित आहे किंवा अशी काही गोष्ट आहे. आणि मोहल्ल्यातल्या बायकाही हेच म्हणत होत्या की ही तर कुमारी आहे आणि आपल्या वडिलांसोबत एकटीच या घरात राहायची. मी काय प्रत्येकजण तिला कुमारीच समजत होता. पण मग हे 3 महिन्याचं बाळ कुठून आलं? ती अजूनही शांत होती. अशक्तपणामुळे डॉक्टरांनी तिला सलाईन लावली होती आणि सांगितलं होतं की जेव्हा सलाईन संपेल तेव्हाच घरी जा. त्याआधी जाऊ नकोस. मी देखील शांतपणे तिथेच बसून राहिले. तिच्या उपचाराचा खर्चही मी माझ्याकडूनच उचलला होता. कारण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी मी नेहमीच तयार असायचे. जर तिचा शहरात कुणी नातेवाईक असता तर मी तिला तिथे सोडून जाऊ शकले असते. पण यावेळी मी हतबल आणि लाचार होती. ती जरी गुन्हेगार असती तरी मला तिची मदत करायची होती. बऱ्याच वेळानंतर जेव्हा तिची सलाईन संपली तेव्हा जाऊन मानवीचे डोळे उघडले होते. मी तिला रुग्णालयातून घरी घेऊन आले. माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत होते. पण मी आता यावेळी तिला काहीच विचारू इच्छित नव्हते. कारण काही वेळापूर्वीच तर तिच्या वडिलांचा अंतिम संस्कार झाला होता. घरी नेऊन मी तिला एका झोपेची गोळी दिली आणि शांतपणे झोपायला सांगितलं. ती आपल्या घरी जाऊन पलंगावर झोपली. मला माझ्या घरी येऊन थोडाच वेळ झाला होता तेव्हा मला हलकासा आवाज ऐकू आला. परत जाऊन मी पाहिलं तर मानवी जागी होती आणि वाईट रीतीने घाबरली होती. असं वाटत होतं जणू तिने एखादं भयानक किंवा वाईट स्वप्न पाहिलं असावं, ज्यामुळे ती जागी झाली. मी तिच्याजवळ गेल्याने म्हणाले की काय झालं मानवी, असं का करतेयस? तुला काही हवं आहे का? हे ऐकून ती मला मिठी मारून ढसाढसा रडू लागली. मी तिला मोठ्या मुश्किलीने शांत केलं. तिने कपाटातून एक फोटो काढून माझ्यासमोर ठेवला आणि त्यावर वारंवार हात मारून इशारा करू लागली. मी समजू शकत होते की तिला तिच्या वडिलांची उणीव भासत असे. तसंही ती आपल्या वडिलांसोबतच एकटी राहायची. त्यांच्याशिवाय तिचं या जगात कुणीच नव्हतं. आता तेही गेले होते. मी तिला जमेल तसा धीर देत राहिले. मग उठून माझ्या घरी आले जेणेकरून तिच्यासाठी जेवणाची काहीतरी सोय करू शकेन. मी रात्रीचं उरलेलं जेवण आणून तिला दिलं, जे खाल्ल्यावर ती बऱ्यापैकी शांत होऊन परत पलंगावर झोपली. मग मी तिला पुन्हा तोच प्रश्न विचारला, जो माझ्या मनात ना जाणे किती वेळा आला होता. तिला ऐकू तर अगदी स्पष्ट यायचं. ही गोष्ट मला खूप चांगल्या प्रकारे माहीत होती. त्यामुळे मी शांतपणे बोलायला सुरुवात केली. मी म्हणाले की मला माहीत आहे की या काही वेळापूर्वी तू बेशुद्ध झाली होतीस. तिने होकारार्थी मान हलवली. मी म्हणाले, तुला माहीत आहे का की डॉक्टरांनी काय सांगितलं? यावर ती अचानक अस्वस्थ झाली, पण सोबतच आपली मान इकडे तिकडे हलवू लागली. तेव्हा मी तिला सांगितलं की तू 3 महिन्यांची गरोदर आहेस. हे ऐकून ती एकदम निशब्द झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील घाबरलेले भाव पाहून मला अंदाज येत होता की ही बातमी तिच्यासाठी नवीन आहे. ती 3 महिन्यांपासून प्रेग्नेंट आहे हे तिला माहीत नव्हतं. मी तिला म्हणाले, मानवी,
तू विवाहित आहेस का? मी माझा संशय दूर करण्यासाठी तिला हा प्रश्न विचारला. आधी तर ती थांबली, मग हळूच नकारार्थी मान हलवू लागली. मला खूप दुःख झालं होतं की कुणास ठाऊक कोण या मुलीसोबत एवढं मोठं पाप करून गेला. मी हळूच तिला विचारलं, तू तुझ्या गुन्हेगाराला ओळखतेस का? तेव्हा ती पुन्हा काही वेळ शांत राहिली. मी म्हणाले, सांग मानवी, तू तुझ्या गुन्हेगाराला ओळखतेस का? बघ, मोहल्ल्यातल्या बायकांना तर आधीच या गोष्टीवर संशय आहे, पण आता तर डॉक्टरांनीही ही गोष्ट स्पष्ट केली आहे. मी तुझी मदत करायला तयार आहे. जर या बाळाच्या वडिलांचा पत्ता लागला तर आपण त्या माणसाशी लढू शकतो. असं तर आयुष्य जाणार नाही. बघ, इथे तुझ्याकडे कमावणारही कोणी नाहीये आणि पुढे बाळही होईल. कोण पाळेल याला? आणि तुला सांग, तू या जगात लांडग्यांच्या मध्ये नोकरी करू शकशील का? इज्जतीने जगू शकशील का? या बाळाचा बाप कोण आहे मला सांग. मी तुझी मदत करायला अगदी तयार आहे. आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करू. मी जसजशी बोलत जात होते, मानवीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी हळुवारपणे तिचे अश्रू पुसले आणि मग विचारलं की प्लीज सांग, काहीतरी इशारा दे. तिने आपल्या थरथरत्या हाताने आपल्या वडिलांचा फोटो उचलला आणि त्यांच्याकडे इशारा करू लागली, जे पाहून मला वाटलं की कदाचित ती म्हणत आहे की माझे वडील मरण पावलेत आणि तू मला असे प्रश्न विचारत आहेस. मी तर तिची मदत करू इच्छित होते, पण तोपर्यंत हे कसं शक्य होतं जोपर्यंत ती आपल्या गुन्हेगाराचं नाव सांगत नाही. त्यामुळे मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मग उठून हळुवारपणे म्हणाले की चल, तू आराम कर. तुला कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर थोडासा आवाज कर. मी स्वतः आज इथे येईन. मी जायला लागले तेव्हा मी पाहिलं की ती तेव्हाही रडत होती. कुणास ठाऊक ती मुकी मुलगी मला नक्की काय सांगू इच्छित होती. मी माझ्या घरी आले. तिथे एक दुसरी मोहल्ल्यातली बाई आलेली होती. ती हळूच मला म्हणू लागली की ही मानवी मला ठीक वाटत नाही. मी आश्चर्याने म्हणाले की काय म्हणायचंय तुम्हाला? तसंही तुला ठीक नाही या शब्दाचा अर्थ मला चांगल्या प्रकारे समजत होता. ती म्हणाली, अरे तू नाही ऐकलंस का? मोहल्ल्यातल्या म्हाताऱ्या बायका तिच्या अशक्तपणाकडे पाहून कशा कशा गप्पा मारतायत, कसा कसा अंदाज लावतायत. तसं तर डॉक्टरांकडे जाण्याआधी मलाही संशय आला होता की ती प्रेग्नेंट आहे. ती म्हणाली, मला तर वाटतं की मानवी गरोदर आहे, कारण तिची प्रकृती खालावलेली राहते. मी हळूच म्हणाले की तू बरोबर म्हणतेस. डॉक्टरांनीही असं काहीसं सांगितलं की ती 3 महिन्यांची गरोदर आहे. पण तू ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. आता तर मोहल्ल्यातल्या बायका फक्त अंदाज लावतायत, पण जेव्हा त्यांना कळेल की ही खरंच गरोदर आहे, तेव्हा संपूर्ण मोहल्ल्यात बिचारीची बेइज्जती होईल. लोक कोणास ठाऊक काय काय समजतील. बस इथेच माझ्याकडून चूक झाली होती. जर मला वाटत होतं की तिने ही गोष्ट कुणाला सांगू नये, तर आधी मीच तिला सगळं काही सांगायला नको होतं. पण आता जे झालं होतं त्याला कोण रोखू शकतं? मला माहित नव्हतं कसं, पण 2 दिवसांच्या आत संपूर्ण मोहल्ल्याला कळालं होतं की ती खरंच गरोदर आहे. आणि फक्त इतकंच नाही, हे पण कळालं होतं की ती 3 महिन्यांची गरोदर आहे. ही बातमी जेव्हा माझ्या कानांवर पडली, तेव्हा मी त्या शेजारणीच्या घरी गेले आणि मी रागाने म्हणाले की हे सगळं तू काय केलंस? शेवटी तुला काय गरज होती की त्या बिचाऱ्या हतबल आणि लाचार मुलीची गोष्ट संपूर्ण मोहल्ल्याला ऐकवण्याची? ती बिचारी बोलू शकत नाही. कोणी तिच्यासोबत चुकीचं काम करून गेलं तर तिला साथ देण्याऐवजी तू संपूर्ण मोहल्ल्यात तिचं बिंग फोडलंस. अरे, तू आजपर्यंत कुणाचं रहस्य जपू शकली नाहीस, तर उद्या तुझं रहस्य कोण जपेल? ती माझ्या बोलण्यावर लज्जित होण्याऐवजी रागवत म्हणू लागली, हे सगळं तर सर्वांना आधीपासूनच दिसत होतं. असा विचार करणं गरजेचं नाही की तिच्यासोबतच कुणी चुकीचं केलं आहे. ही मुलगीही तर घरात एकटीच राहते. वडील सकाळी घरातून निघून जायचे, रात्री घरात पाऊल ठेवायचे, तर काय माहीत हिचंच कुणाशी सूत जुळलं असेल किंवा हिनेच एखाद्या पुरुषाला स्वतःच्या पाठी लावलं असेल. मग सांग, काय उत्तर आहे तुझ्याकडे? आमच्या घरातही मुले आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होईल? बस, मी आता तिला या मोहल्ल्यात राहू देणार नाही. तिला राहायचं असेल तर दुसरीकडे जाऊन राहावं. काही महिन्यांपूर्वी हे बापलेक कुठून आले ना कुणाला माहीत, ना कुणाला खबर बाप. आणि आता ऐकायला मिळतंय की ती गरोदर आहे. तू जाऊन स्वतःचा उपचार कर, शीतलताई, आणि तिच्यापासून जरा दूर राहा. असं नको व्हायला की तुझ्याच चांगुलपणाचा फास तुझ्याच गळ्याला लागेल. ती खूपच चालाक बाई होती. तिच्याशी मी अजिबात मुकाबला करू शकत नव्हते. त्यामुळे मी शांतपणे माझ्या घरी आले. मी खूप काळजीत होते आणि स्वतःलाच वारंवार दोष देत होते, कारण हे सगळं जे काही झालं होतं ते माझ्यामुळे झालं होतं. मी ना कुणाला सांगितलं असतं, ना कुणाला कळलं असतं. बस शांतपणे तिचा गर्भपात करून घेतला असता. एकतर ती खूपच निष्पाप मुलगी आहे. मला तिची कीव येत होती. कुठे मी तिची मदत करायला गेले होते आणि कुठे आता मीच तिला अडचणीत टाकलं होतं. संध्याकाळच्या वेळी मला अचानक मानवीच्या घरात आवाज ऐकू आला. धावत जाऊन मी जेव्हा भिंतीवर पाहिलं, तेव्हा मोहल्ल्यातले लोक तिच्या घरात जमा झाले होते. मी पटकन तिच्या घरी गेले. तेव्हा सगळे मोहल्ल्यातले लोक आरडाओरडा करत होते. तिला सांगत होते की आत्ताच्या आत्ता हा मोहल्ला सोडून तू इथून निघून जा.
आम्ही तुझ्यासारख्या चारित्र्यहीन मुलीला आमच्या मोहल्ल्यात राहू देणार नाही. ना तुझ्या येण्याचा पत्ता आहे ना जाण्याचा. कुणास ठाऊक तुझा भूतकाळ कसा आहे. ते लोक तर याहूनही कठीण शब्द वापरत होते. मी सर्वांना गप्प करण्याचा खूप प्रयत्न केला आणि म्हणाले की ती बिचारी निष्पाप आहे. आपण मिळून तिचा गुन्हेगार शोधूया. पण मोहल्ल्यातले लोक उलट माझ्यावरच तुटून पडले. आणि थोड्याच वेळात मलाही हा निर्णय ऐकायला मिळाले की तू जी हिची जास्त बाजू घेतेस त्या हिशोबाने तुझंही या मोहल्ल्यात राहणं कठीण आहे. हिच्यासोबत तू पण इथून निघून जा. मी त्यांचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाले होते. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. ते उलट माझ्यावरच चढाई करू लागले. मी म्हणाले की नाही, तुम्ही लोक मला असं हाकलून देऊ शकत नाही. इतक्यात माझे पतीही तिथे आले. तेव्हा लोक माझ्या पतीशीही भांडू लागले आणि त्याने माझ्या घरातले सामान काढून फेकायला सुरुवात केली. एका क्षणात हे नवीन शेजारी आमचे जाणे दुश्मन बनले. ही मानवीची मदत करता करता स्वतः संकटात अडकले होते. संध्याकाळपर्यंत आम्ही सर्वजण तिथून निघून गेलो. मी मानवीलाही माझ्यासोबत घेतलं होतं. माझे पतीही माझ्यासारखेच दुसऱ्यांना मदत करणारे होते. त्यामुळे त्यांनाही मोहल्ला सोडणंच जास्त योग्य वाटलं. आता मानवीच्या खातीर मी बेघर झाले होते. तर मग आता मला तिची पूर्ण मदत करायची होती. आम्ही सगळे गल्लीत उभा होतो. मी माझ्या बहिणीला फोन केला होता की मी तुझ्या घरी येत आहे. बस आम्ही रिक्षाची वाट पाहत होतो. तेव्हाच त्या गल्लीत एका मोठ्या काळ्या रंगाची गाडी येऊन थांबली. त्यातून एक बाई आणि एक माणूस बाहेर आले आणि वेगाने मानवीजवळ जाऊन तिला काहीतरी विचारू लागले. ती आमच्यापासून थोडी लांब उभी होती. त्यामुळे त्या लोकांचं बोलणं आम्हाला ऐकू येत नव्हतं. सगळे मोहल्ल्यातले लोक आपापल्या दरवाजांवर उभे होते, जेणेकरून आम्हाला तिथून पाठवूनच ते पुन्हा आपल्या घरात जाऊ शकतील. ते मलाही इतक्या सहजासहजी तिथून हाकलून देऊ शकत नव्हते. जर माझं घर भाड्याचं नसून स्वतःचं घर असतं तर. त्यांनी घर मालकालाही धमकी दिली होती की जर त्याने आमच्याकडून हे घर रिकामं करून घेतलं नाही तर परिणामांना तो स्वतः जबाबदार असेल. त्यामुळे घरमालकानेही आमच्यावर घर रिकामं करण्याचा दबाव आणला होता. पण जेव्हा ते मोठ्या गाडीतले स्त्री पुरुष मानवीशी बोलू लागले तेव्हा सगळे मोहल्ल्यातले लोक शांतपणे उभे राहिले. स्पष्ट दिसत होतं की त्यांची हवा गुल झाली आहे. त्या मोठ्या गाडीवाल्या माणसाने सांगितलं की चला आमच्यासोबत. हे शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झाले होते. मानवीने जायला नकार दिला. सोबतच ती माझ्याकडे इशारा करत काहीतरी म्हणू लागली. तेव्हा ती बाई कदाचित समजली होती. त्यामुळे तिने मला आणि माझ्या पतीला गाडीत बसायला सांगितलं. मी माझ्या पतीकडे पाहिलं. ते म्हणाले की मानवी गाडीत बसते तर आपणही बसूया. आम्ही लोक गाडीत बसलो. तेव्हा ती बाई मोहल्ल्यातल्या लोकांकडे पाहून म्हणाली की तुम्ही लोकांनी जे काही केलं आहे ते चांगलं केलं नाहीये. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. मी तुमच्या सगळ्यांची पोलिसात तक्रार करेन. जेव्हा तुम्हाला तुमच्या घरातून पोलीस घेऊन जातील तेव्हाही असेच बेफिकीर राहा. त्या बाईच्या बोलण्यावर अजूनही ती शांतता होती. मग एक दोन माणसं पुढे आली आणि म्हणू लागले की माफ करा मालकी, मानवीला उतरवा. आम्हाला ती इथे राहण्याची काही अडचण नाहीये. आम्ही तर मोहल्ल्यातल्या बायकांच्या बोलण्यात आलो होतो. त्यांना पाहून बाकीचे लोकही घाबरून मानवीला तिथेच राहण्यास सांगू लागले. पण ती बाई आधीपेक्षा जास्त रागात आली. ती म्हणाले की आता हे लोक आमच्यासोबत जात आहेत आणि तुम्ही लोक आता पोलिसांची वाट पहा. तुम्ही लोकांनी एका निष्पाप मुलीसोबतच या सज्जन लोकांवरही आरोप लावला जे या मुलीची मदत करत आहेत. त्या बाईने आमच्याकडे इशारा करत म्हणलं. तेव्हा मी खूप जास्त आश्चर्यचकित झाले. म्हणजे उभ्या उभ्याच मानवीने त्या बाईला सगळी गोष्ट सांगितली होती. पण ती नक्की कोण होती? मी हेच विचार करत होते. लोक आरडाओरडा करू लागले की ते मानवीला कुठेही जाऊ देणार नाहीत. पण ती बाई जी कोण होती ती खूपच हिंमतवाली होती. तिने पोलिसांना फोन लावला आणि सांगितलं की या मोहल्ल्यातले लोक या मुलीला घाबरवत आहेत. पोलिसांनी सांगितले की मॅडम, जर तिथली परिस्थिती नियंत्रणात येत नसेल तर आम्ही तिथे येऊ का? त्या बाईने मोहल्ल्यातल्या लोकांकडे पाहिलं जे स्पीकरवर पोलिसांचं बोलणं ऐकत होते. ते जे बऱ्याच वेळापासून रस्ता अडवून उभे होते ते एकदमच मागे हटले आणि जागा मोकळी केली. तिने पोलिसांना फोनवर सांगितलं की आता तुम्हाला येण्याची गरज नाहीये. मी सांगेन तुम्हाला कधी इथे यायचं ते. एवढं बोलून तिने फोन बंद केला. त्यानंतर गाडी सुरू झाली होती. मला माहित नव्हतं की ही बाई कोण आहे आणि आम्हाला कुठे घेऊन जात आहे. मला वाटलं की कदाचित ही मानवीची कुणी नातेवाईक आहे. आम्ही दोघे पती पत्नी गाडीत शांतपणे बसलो होतो. काही वेळानंतर गाडी एका मोठ्याशा घराजवळ थांबली. जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा ते घर खूपच मोठं आणि सुंदर होतं. असं घर मी माझ्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच पाहिलं होतं. आम्हाला हॉलमध्ये बसवून त्या बाईने मोलकरणीला सांगितलं की आधी चहा घेऊन ये, मग जेवण वाढ आणि स्वतः आपल्या खोलीत गेली. माझे पती मोबाईलमध्ये व्यग्र झाले. मी पटकन मानवीजवळ गेले आणि तिला म्हणू लागले की तुझे नातेवाईक इतके श्रीमंत आहेत, तू सांगितलंस तर नाही ना? माझ्या बोलण्याला तिने नकार दिला.
माझ्या बोलण्यावर तिने नकारार्थी मान हलवली. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की याचा अर्थ काय. मी म्हणाले की ही बाई नातेवाईकच आहे ना तुझी? वाटतंय खूप जवळचं नातं आहे तुझं यांच्यासोबत. यावेळी मानवीने पुन्हा मान हलवली, ज्यावर मी अवाक झाले. मी म्हणाले, याचा अर्थ ही तुझे नातेवाईक नाहीये? तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली. मी म्हणाले, तर मग ही बाई तुला आपल्यासोबत का घेऊन आली? आणि तू का आलीस हिच्यासोबत आम्हाला इथे घेऊन? मी म्हणाले, तू मला या गोष्टीबद्दल का सांगितलं नाहीस? बघा, आपण आधीच एका संकटातून बाहेर पडलोय, आता तू आम्हाला दुसऱ्या संकटात तरी प्लीज टाकू नकोस. चल इथून. तू यांना ओळखत नाहीस आणि इथे आली आहेस. मला मानवीपेक्षा जास्त माझ्या स्वतःच्या मूर्खपणावर आश्चर्य वाटत होतं की कमीत कमी मी तिला तिथेच विचारायला हवं होतं की हे लोक कोण आहेत आणि यांच्याशी तुझं काय नातं आहे. मला खूप पश्चाताप होत होता. नाही, मी या मुलीवर विश्वास ठेवला असताना मला हे सगळं भोगावं लागलं असतं. माझ्या पतीला अजूनही ही गोष्ट माहीत नव्हती, कारण आम्ही हळूहळू बोलत होतो. मी म्हणाले, मानवी चल इथून. जर तुला यायचं नसेल तरी तू इथेच राहा. आम्ही दोघं इथून जातोय. तुझ्यामुळे मला माझं तर घर सोडावं लागलं. आता मी दुसरी अडचण ओढवून घेणार नाही. त्या बोलण्यावर ती काळजीत पडून इशाऱ्याने मला काहीतरी सांगू लागली. पण माझी अवस्था काहीही समजून घेण्याची नव्हती. मला तिथून जायचं होतं. पण याआधीच ती बाई तिथे आली. तिने मला शांत राहण्यास सांगितलं. मी शांतपणे बसले तर खरी, पण मला चैन पडत नव्हता. मी म्हणूनच काळजीत होते की जर मानवी यांना ओळखत नाही तर इथे का आले आहे. मी विचार केला की ही बाई नक्कीच मानवीला ओळखत असेल. तसेही तिचे इशारे मला कुठे समजत होते. त्या बाईने माझ्याकडे पाहून विचारलं, काही अडचण आहे का? माझ्या पतीचा फोन आला होता, त्यामुळे ते उठून बाहेर गेले. पण मी यावर संधी साधून त्या बाईशी बोलले आणि म्हणाले की तुम्ही मानवीचे नातेवाईक आहात का? या प्रश्नावर आधी तर त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. त्यानंतर हसत म्हणाल्या. त्या म्हणाल्या की तुला याबद्दल मानवीने सांगितलं आहे का? मी म्हणाले की नाही. तुम्ही आमची मदत केली आहे, तर यावरून वाटते की तुम्ही मानवीच्या कोणीतरी आहात. नाहीतर आजच्या काळात कुणी कुणाची मदत कुठे करतं? ती बाई म्हणू लागली की नाही, मी मानवीला ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही. तिच्या या बोलण्यावर तर मी गप्पच राहिले. थोड्या वेळानंतर मी पुन्हा धाडस करून विचारलं, तर मग तुम्ही आमची मदत का केली? ती बाई हळूवारपणे म्हणू लागली की माझं नाव सुवर्ण आहे आणि तुमची मदत करणं माझ्यासाठी कोणती सामान्य गोष्ट नव्हती. मी रोज अशी कामं करते. खरं तर मी एका NGOशी जोडलेली आहे. आम्ही बेसहारा लोकांची मदत करतो. त्यावेळी मी माझ्या पतीसोबत गाडीत बसले होते. त्या रस्त्यावरून जात होते. जेव्हा मी तिथली परिस्थिती पाहिली तेव्हा समजले की काही ना काही गडबड नक्कीच आहे. हे तर बरं आहे की प्रकरणाची खोली मी मानवीकडून जाणून घेतली. मला सांकेतिक भाषा देखील येते. त्यामुळे मी सहजपणाने मानवीचं सगळं बोलणं समजून गेले. सोबतच सर्वांना गप्प केलं आणि हे देखील सांगितलं की ही मुलगी एकटी नाहीये. मी त्या बाईच्या धाडसावर थक्कच झाले. मी म्हणाले की तुमचे खूप खूप आभार. इतक्यात माझे पती आले. तेव्हा मी त्यांनाही याबद्दल सांगितलं. तेव्हा ते खूप खुश झाले होते आणि त्यांनीही सुवर्णाजींचे आभार मानले होते. मला सुवर्णाजींना मानवीविषयी सांगायचं होतं, पण कसं सांगणार? त्यावेळी ती तिथेच बसलेली होती आणि तिच्यासमोर बोलणं मला योग्य वाटत नव्हतं. तेव्हा सुवर्णाजींचाही फोन वाजू लागला. कॉल घेण्यापूर्वी त्या म्हणाल्या की तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्ही लोक इथे पूर्णपणे सुरक्षित आहात. मला मानवीची कहाणी जाणून घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही लोक काही दिवस आमच्यासोबत राहू शकता. इथे पाहुण्यांसाठी एक भाग बनवलेला आहे. नोकर तुम्हाला तिथे घेऊन जाईल. मला आता महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. तर आपण रात्री भेटूया. त्या तर आपलं बोलणं संपवून तिथून गेल्या होत्या. पण माझ्या पतीला वाटत होतं की आपण इथे राहायला नको. पण मी त्यांना शांत केलं की आता आपण जाणार तरी जाणार कुठे? ही बाई एक समाजसेविका आहे. हिचे खूप संपर्क असतील. त्यामुळे जर आपण तिच्याकडे मदत मागितली तर ती आपल्याला एखादं चांगलंसं भाड्याचं घर मिळवून देऊ शकते. सध्या मला तिथे एक एक खोली देण्यात आली होती आणि दुसऱ्या खोलीत मानवीला ठेवलं होतं. पण अजूनपर्यंत या सत्याचा शोध लागला नव्हता की मानवीच्या बाळाचा बाप कोण आहे. ती बिचारी अजूनही आपल्या वडिलांच्या मृत्यूचा धक्का मनाला लावून बसली होती. संध्याकाळच्या वेळी जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा मानवी आपल्या खोलीतून निघून आधीच बाहेर बसलेली होती. ती खूप जास्त उदास वाटत होती. मी तिच्याजवळ जाऊन बसले. मी तिच्या आईबद्दल विचारलं. मी म्हणाले की तुझी आई कुठे आहे? जिवंत आहे की मेली? तेव्हा तिने होकारार्थी मान हलवली. म्हणजे तिची आई जिवंत होती? मी म्हणाले, तर मग कुठे आहे? ती तुझ्यासोबत का नाहीये? कुठे? तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला सोडून तर दिलं नव्हतं. तसंही तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरही ती आली नव्हती. माझ्या प्रश्नावर ती गप्प झाली. मी तिला 1-2 वेळा अजून विचारलं, पण ती शांत राहिली. मग मी तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले.
मला माहित होतं की ती बिचारी मुकी होती, म्हणूनच तर तिच्यासोबत हे घडलं होतं. मग थोड्याच वेळानंतर सुवर्णाजीही तिथे आल्या. त्या मला दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन गेल्या आणि आम्ही दोघी बोलू लागलो. सुवर्णाजी म्हणाल्या की माहीत आहे, तुझ्यासारख्याच बायका आहेत ज्यांच्यामुळे हे जग राहण्यायोग्य ठिकाण बनलं आहे. जर तू मानवीची मदत केली नसतीस तर कोणी केली असती. त्या माझं कौतुक करत होत्या, ज्यामुळे मला विनाकारणच संकोच वाटत होता. मग मी त्यांना मानवी प्रेग्नेंट असल्याची गोष्ट सांगितली. तेव्हा त्या विचार करत म्हणाल्या की हो, मला माहीत आहे. तिथे रस्त्यावरच तिने मला याबद्दलही सांगितले होते आणि सगळे तिच्यावर चुकीचा असल्याचा आरोप लावूनच तिला तिथून काढत होते. तुम्ही सांगा की तुम्हाला तिच्याबद्दल काय काय माहीत आहे? हे सगळं कुणी केलं होतं? जेणेकरून आपण लवकरात लवकर त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकू. मी म्हणाले की मलाही तिच्या गुन्हेगाराबद्दल कळू शकलं नाही. मला तिची इशाऱ्यांची भाषा समजत नाही आणि तिला इशाऱ्यांशिवाय बोलता येत नाही. ज्या दिवशी मला हे कळलं होतं, तेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. मी जेव्हाही हा प्रश्न तिला विचारते, तेव्हा ती रडायला लागते. त्यामुळे मी तिच्यावर जास्त दबाव टाकला नाही. ती तुमचं बोलणं खूप चांगल्या प्रकारे समजून जाते. त्यामुळे मला वाटतं की तुम्हीच तिला याबद्दल विचारा. त्या हसून म्हणाल्या की तुम्हाला माहीत आहे, तुम्ही एक खूप चांगल्या स्त्री आहात. तुम्ही एका मुलीच्या मदतीसाठी स्वतःचं घरदार सोडून किती काही सहन केलं. तुमच्यासारख्या स्त्रियांमुळेच ना जाणे किती लोक सुखाने जगत आहेत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमचा NGO जॉईन करू शकता. कारण मला तुमच्या आत काम करण्याची क्षमता दिसत आहे. त्या बाईने अशी एक गोष्ट सांगितली होती ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. पण मी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांना सांगितलं की आधी मी माझ्या पतीला विचारून सांगेन. त्या म्हणाल्या की ठीक आहे, मी पण याबद्दल मानवीशी नक्की बोलेन आणि तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाहीये. तुम्ही इथे जितके दिवस राहायचं असेल तितके दिवस राहू शकता. जेव्हा परिस्थिती ठीक होईल, तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. एवढं बोलून त्या तिथून गेल्या. आता काही दिवसांपूर्वीच माझ्या पतीची नोकरी गेली होती. मी खूप काळजीत होते, पण मी विचार केला होता की काही ना काही मार्ग निघेल. मग अचानक एके दिवशी मानवीचं प्रकरण बिघडलं. म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तेव्हाच मी विचार केला होता की NGO मध्ये काम करेन. हेच विचार करून मला आनंद होत होता आणि मी पटकन माझ्या पतीकडे गेले, जेणेकरून त्यांना याबद्दल सांगू शकेन. मला पूर्ण खात्री होती की ते मला नकार देणार नाहीत. पण तरीही विचारणं तर गरजेचं होतं. मग 1-2 दिवसानंतर सुवर्णाजींनी मला आणि मानवीला ड्रॉइंग रूममध्ये बोलावलं. आम्ही तिथे गेलो. त्यांनी बोलायला सुरुवात केली. मानवीला प्रेमाने विचारले की बाळा, जोपर्यंत तू तुझी कहाणी आम्हाला सांगणार नाहीस, तोपर्यंत आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकणार नाही. शेवटी तुझ्यासोबत हे सगळं कुणी केलं ते तू आम्हाला सांग. तू बघ, आपण त्याच्या विरुद्ध कारवाई नक्की करू. पण ती शांतच राहिली आणि जोरजोराने आपली मान हलवू लागली. मी म्हणाले, बाळा प्लीज सांगून टाक. मॅडम तुला जे काही विचारत आहेत तू त्यांना सांग. पण ती तर जसं काही सांगायला तयारच नव्हती. ती तिथून उठून गेली. कुणास ठाऊक ती असं का करत होती? जर तिच्यावर अन्याय झाला होता तर मग ती आपल्या गुन्हेगाराचं नाव का सांगत नव्हती? सुवर्णाजी म्हणाले की अशा प्रकरणांमध्ये बऱ्याचदा मुली घाबरतात. मला खात्री होती की काही दिवसात मानवी आपल्याला सगळं काही सांगेल. सुवर्णाजी म्हणू लागल्या की आपल्याला तिच्यावर जबरदस्ती करायची नाहीये. नाहीतर होऊ शकतं की ती आपल्याशी खोटं बोलेल. आपल्याला तिच्या उत्तराची स्वतःच वाट पाहावी लागेल. मी तिथून जायला निघाले. तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही अजूनही मला सांगितलं नाही की तुम्ही NGO जॉईन करत आहात की नाही. मी शांत राहिले. तेव्हा त्या म्हणाल्या की आमचा NGO बाकीच्या NGO सारखा काम करत नाही. आम्ही कायद्याची मदत घेऊन आणि शांततेने काम करतो. तुम्हाला हवं असेल तर आम्ही तुम्हाला आमचं कामही दाखवू शकतो. आमची फक्त एवढीच इच्छा आहे की वय कितीही असो, पण त्यात काहीतरी करून दाखवण्याची ताकद आणि सहन करण्याची क्षमता असावी आणि तुमच्यात तर जवळपास हे सर्वच गुण आहेत. तर सांगा की तुम्ही आम्हाला साथ द्याल का? मी हळूच त्यांना होकार दिला. कारण जेव्हा निसर्ग मला एवढी मोठी संधी देत होता, तर मी कशी काय मागे राहू शकते? मी होकार दिल्यावर त्या खूप खुश झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, तर ठीक आहे. तुमची पहिली केस मानवी आहे. इथूनच सुरुवात करूया तुमच्या नवीन प्रवासाची. मी खूप खुश झाले होते. त्यानंतर आम्ही 2-3 दिवस वाट पाहत राहिलो की मानवी आपल्याला स्वतःहून काहीतरी सांगेल. पण तसं झालं नाही. तिने तर जणू काहीही न सांगण्याचा निर्णयच घेतला होता. ती काहीच बोलत नसे. मी काही बोलले तर इशाराने उत्तर द्यायची. नाही तर शांतपणे एका बाजूला बसून राहायची. एके दिवशी मी माझ्या खोलीत बसले होते. तेव्हा ती चालत माझ्याकडे आली आणि रडू लागली. मी आश्चर्याने विचारलं की काय झालं मानवी? काय गोष्ट आहे? का रडतेस? तुला काही हवं आहे का? किंवा कुणी तुला त्रास दिलाय का? तर तिने नकार दिला आणि औषधांकडे इशारा करू लागली, ज्यावरून मी समजले की तिला काय म्हणायचं आहे. मी म्हणाले, तुला औषधं हवी आहेत का?
तुला हे बाळ नको आहे का? मी गंभीर होऊन विचारलं. तेव्हा तिने होकारार्थी मान हलवली. या गोष्टीवर मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तुला माहित आहे का की तुझी परिस्थिती अशी नाहीये की हे तू बाळ पाडू शकशील. पण ती शांत राहिली. मी पुन्हा म्हणाले की मानवी, आता खूप वेळ निघून गेला आहे. हा निर्णय लवकर घ्यायचा असतो. पण जेव्हा या गोष्टीचा पत्ता लागला तेव्हा खूप उशीर झाला होता. मी म्हणाले की जर आपण असा तसा कोणताही प्रयत्न केला तर तुझा जीव जाऊ शकतो. माझं बोलणं ऐकून ती रडू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून मला माझ्या हृदयात वेदना जाणवली. ती बिचारी बेसहारा होती. ना तिचं घर ना नातेवाईक. पण तरीही मी तिला विचारलं, तू मला तुझ्या घरी घेऊन जाऊ शकतेस का? तर ती शांत झाली. मी म्हणाले, तू लहानपणापासून मुकी होतीस का? मी तिला नवीन प्रश्न विचारला. तेव्हा तिने नकारार्थी मान हलवली. याचा अर्थ असाच होता की ती नंतर मुकी झाली होती. पण कशी? या प्रश्नाचं उत्तर तर तिच्याकडून सुवर्णाजीच घेऊ शकत होत्या. मी सुवर्णाजींशी जेव्हा याबद्दल बोलले तेव्हा त्यांनी हे सांगितलं जे मी म्हणाले होते की काळजी करू नका. आपण या बाळाचाही काही ना काही मार्ग काढू. आमच्याकडे काही आई वडील असे आहेत जे निपुत्रिक आहेत आणि मुलासाठी तळमळत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हे बाळ आपण त्यांना देऊन टाकू. मानवी ही निष्पाप आहे. तिला आपल्याला या जगासाठी तयार करावं लागेल आणि यात तुम्हाला माझी मदत करावी लागेल. मी सुवर्णाजींना म्हणाले की हो का नाही, मी तुमची पूर्ण मदत करेन. बरेच दिवस झाले होते. आम्ही त्यांच्या घराच्याच अनेक्सीत राहतो. मी त्यांच्याशी बोलले आणि म्हणाले की आम्हाला एखादं भाड्याचं छोटंसं घर शोधण्यात आमची मदत करा. आम्ही तुमच्या घरात आणखी राहू शकत नाही. त्याने खूप सांगितलं की काहीच हरकत नाही. तुम्ही माझ्या घरात राहू शकता. पण मला ही गोष्ट योग्य वाटत नव्हती आणि माझ्या पतीलाही. त्यामुळे त्यांनी लवकरच एक छोटं पण सुंदरसं भाड्याचं घर मिळवून दिलं. पण मानवीला त्यांनी स्वतःसोबतच ठेवून घेतलं. एके दिवशी मी एनजीओ मध्ये गेले तेव्हा तिथे अत्यंत अस्वस्थ अवस्थेत एक मुलगा बसलेला होता. तो सतत सुवर्णाजींना काहीतरी विचारत होता. मग जेव्हा कळलं तेव्हा मी विचारलं, हा कोण होता? तेव्हा त्यांनी सांगितलं की हा दर महिन्याला इथे येतो. मी म्हणाले, का काय झालं? तर त्या म्हणाल्या की या मुलाची पत्नी हरवली आहे. त्याचं तिच्यासोबत लहानपणीच लग्न झालं होतं. अहो, हरवलेल्या मुलीही कधी सापडतात का? आम्ही तर आमच्या परीने खूप प्रयत्न केले, पण त्याची पत्नी नाही सापडली. तो दर महिन्याला इथे येतो. तिच्याबद्दल काही ना काही विचारण्याचा प्रयत्न करतो. मला ही गोष्ट ऐकून खूप दुःख झालं. मी म्हणाले की कोणताही इशारा नाही मिळाला की ती मुलगी कुठे जाऊ शकते. त्या म्हणाल्या की नाही, ती मुलगी स्वतः नाही पळाली होती, तर तिच्या आई-वडिलांनी तिला विकलं होतं. आजच्या काळातही असं होतं, पण मला विश्वास बसत नव्हता. सुवर्णाजी खूप आत्मविश्वासाने ही गोष्ट सांगत होत्या, कारण त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन नव्हती. त्यांनी अशा खूप साऱ्या केसेस पाहिल्या होत्या. मी जेव्हा केबिनच्या बाहेर आले तेव्हा मी पाहिलं की तो मुलगा अजूनही बाहेर उभा होता. मी त्याच्याजवळ गेले आणि मी म्हणू लागले की तू मला पूर्ण गोष्ट सांग. होऊ शकतं की मी तुझी काही मदत करू शकेन. तो म्हणाला की मी तुम्हाला आधी इथे कधी पाहिलं नाही. कदाचित तुम्ही नवीन आहात. तुम्ही अगदी बरोबर बोललात. मग तो म्हणू लागला, जे काम इथले जुने लोक नाही करू शकले ते तुम्ही काय करणार? मी गप्प झाले, कारण तो अगदी बरोबर बोलत होता. ना तर माझी एवढी ओळख होती आणि ना माझं एवढं मोठं नाव की मी माझ्या प्रयत्नानंतरही या मुलाच्या पत्नीला शोधू शकेन. मी तिथून जायला निघाले तेव्हा तो म्हणाला की जर माझी पत्नी नाही मिळाली तर माझे आई वडील माझं लग्न एखाद्या दुसऱ्या मुलीशी लावून देतील, जे की मला अजिबात नको आहे. तो रडत होता आणि म्हणत होता की तू कुठे गेलीस प्रज्ञा? मला त्याची कीव आली, पण मी त्याची मदत करू शकले नव्हते. मी त्याला धीर दिला आणि म्हणाले की बघ बाळा, मी इथे नवीन आहे पण तरीही तुझी मदत करण्याचा प्रयत्न करेन. आम्ही दोघे बोलतच होतो तेव्हा सुवर्णाजी तिथे आल्या. त्यांनी आम्हाला बोलताना ऐकलं, ज्यावर त्या हळूवारपणे म्हणू लागल्या की ही बरोबर म्हणते. सारंग, मदत तर जितक्या लोकांची घेता येईल तितकंच चांगलं असतं. आता तर एनजीओ बंद होण्याची वेळ झाली आहे. तू माझ्यासोबत चल आणि शीतलजी, तुम्ही पण माझ्यासोबत माझ्या घरी चला. जिथे जाऊन काही मीटिंग करायची आहे आणि मी तुम्हाला पूर्ण परिस्थिती समजावून सांगते, कारण आपल्याकडे अजूनही खूप साऱ्या केसेस पडलेल्या आहेत. मला सुवर्णाजींना पाहून खूप आनंद झाला होता, कारण त्या एक खूप चांगल्या स्त्री होत्या. एनजीओ बंद झाला तेव्हा आम्ही लोक सुवर्णाजींच्या घरी गेलो होतो. त्या आम्हाला थेट ड्रॉइंग रूम मध्ये घेऊन आल्या आणि तिथे जाऊन मला सारंगच्या केसबद्दल सांगू लागल्या की त्याच्या कुटुंबाचं वास्तव्य कुठे होतं, की तिथे मुलांची लग्न लहानपणीच करून दिली जायची. त्याचं लग्न प्रज्ञा नावाच्या मुलीसोबत लहानपणीच झालं होतं. पण जेव्हा प्रज्ञा 14 वर्षांची होती तेव्हा तिच्या घरची परिस्थिती अचानक बिघडली, ज्यामुळे तिच्या वडिलांवर खूप सारं कर्ज झालं होतं. कदाचित एखाद्या सावकाराचं कर्ज होतं. कर्ज वेळेसोबत वाढत गेलं तेव्हा प्रज्ञाचे वडील त्याचं कर्ज फेडण्याच्या स्थितीत राहिले नाहीत. तर त्यांनी लपून एके दिवशी त्या माणसाला आपली मुलगीच विकून टाकली.
पण जेव्हा वारंवार सारंगच्या घरच्यांनी प्रज्ञाच्या कुटुंबाला विचारलं की त्यांची मुलगी कुठे आहे, तर ते टाळाटाळ करत राहिले आणि म्हणत राहिले की प्रज्ञा तिच्या एका नातेवाईकाकडे गेली आहे. आणि मग जेव्हा खूप काळ लोटला तेव्हा तिच्या घरच्यांनी सांगून टाकलं की आम्हाला आमच्या मुलीबद्दल काहीच माहित नाही. आणि तेव्हापासूनच सारंग आपल्या पत्नीला वारंवार शोधत आहे, कारण प्रज्ञाचे वडील शांत होते. ते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नव्हते. प्रज्ञा 18 वर्षांची झाल्यानंतर तिची पाठवणी होऊन तिला तिच्या सासरी यायचं होतं. मग जेव्हा सारंगच्या घरच्यांनी प्रज्ञाच्या वडिलांवर दबाव टाकला, तेव्हा शेवटी त्याने सांगितलं की मी माझं कर्ज फेडण्यासाठी माझ्या मुलीला विकून टाकलं आहे. बस तेव्हापासूनच सारंग आणि त्याचे घरचे प्रज्ञाला ठिकठिकाणी शोधत आहेत, कारण ज्या माणसाच्या हाती प्रज्ञाला विकलं गेलं होतं त्याच्याबद्दलही कधी काहीच माहिती मिळू शकली नाही. सुवर्णाजींनी सांगितलं की एखाद्या माणसाला शोधणं कठीण असतं, पण अशक्य नसतं. आम्ही सर्व प्रकारे प्रज्ञाला शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण तिचा कोणताही डेटाच नव्हता. तर आम्ही तिला कसं शोधणार? इथपर्यंत की पोलिसही या प्रकरणात काही करू शकले नाहीत. आणि आता तर खूप वेळ झाला आहे. ज्यावेळी प्रज्ञाला विकलं गेलं होतं, तेव्हा ती लहान मुलगी होती. सगळी गोष्ट ऐकल्यानंतर मी पूर्णपणे शांत झाले. माझा सगळा भ्रम तुटला होता. मी पण काही करू शकत नव्हते. सुवर्णाजी म्हणाल्या की आता तुम्ही सांगा, ही केस तुम्ही कशाप्रकारे हाताळाल? माझ्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. याआधी मी काही म्हणेन इतक्या वेळात अचानक कुणीतरी पडल्याचा आवाज आला. आम्हा तिघांनी लगेच मागे वळून पाहिलं, तर मानवी दरवाजात बेशुद्ध पडली होती. आम्ही तिघे तिच्याजवळ गेलो आणि जेव्हा तिला सरळ केलं तेव्हा सारंग जोरजोराने म्हणू लागला की ही तर माझी प्रज्ञा आहे. प्रज्ञा, उठ, तू ठीक आहेस ना? तू कुठे गेली होतीस? तो वारंवार तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. तर मी आणि सुवर्णाजी मागे उभे राहून आश्चर्याने हे सगळं पाहत होतो. ती प्रज्ञा होती का? आम्हा दोघींच्या मनात हाच प्रश्न घुमत होता. पण ती प्रज्ञा नव्हती, तर ती मानवी होती. होऊ शकतं की सारंग आमच्याशी खोटं बोलत असावा. मी सुवर्णाजींकडे पाहिलं, तर त्यांनी मला शांत राहण्याचा इशारा दिला. मी पण गप्प झाले. सारंगची अवस्था तर खूपच खराब होत होती. त्याच्या चेहऱ्यावर घामासोबतच त्याच्या डोळ्यात खूप सारे अश्रूही होते. तो वारंवार तिच्या चेहऱ्याला थुपटत होता. वारंवार प्रज्ञाचंच नाव पुकारत होता. तो म्हणत होता की आज मी देवापुढे रडून रडून प्रार्थना करून आलो होतो की काश तू मला मिळावेस, आणि बघ, आज माझी प्रार्थना पूर्णही झाली. उठ प्रज्ञा. तो वाईट रीतीने वेड्यासारखा करत होता. सुवर्णाने त्याला प्रेमाने मागे हटवलं आणि आधार देऊन मानवीला सोफ्यावर झोपवल्यानंतर डॉक्टरांना बोलावलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मुलीचा रक्तदाब खूप वाढला होता. अशा परिस्थितीत हे सामान्य आहे. डॉक्टर गेल्यावर सारंग वेड्यासारख्या अवस्थेत म्हणू लागला, अशा परिस्थितीचा डॉक्टरांचा काय अर्थ आहे? ही प्रेग्नेंट आहे का? त्याला विचारण्याची गरज नव्हती, कारण मानवीचं वाढलेलं पोट स्वतःच हे सगळं काही सांगत होतं. त्याने रडत विचारलं, ही तुम्हाला कुठे मिळाली? ही मानवी नसून माझी प्रज्ञा आहे. तो ठाम शब्दात सांगत होता. तो म्हणाला की मी माझ्या पत्नीला ओळखण्यात चूक करू शकत नाही. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा सारंगला मिठी मारून रडू लागली. ती पण सारंगला ओळखली होती. तो तिच्याशी बोलत होता, पण सतत ती रडत होती आणि तो विचारत होता की तू काही बोलत का नाहीस? सांग या सर्वांना की प्रज्ञा तू माझे आहेस. सारंगने कठोरपणे विचारलं. तेव्हा मी त्याला सांगितलं की ही बोलू शकत नाही, मुकी आहे. हे ऐकून तर सारंगला एक खूप मोठा धक्का बसला होता. तो पटकन म्हणू लागला की नाही नाही, ही बोलू शकते. ज्यावर मानवीने त्याला इशाऱ्याने सांगितलं की ही तीच प्रज्ञा आहे. जेव्हा तिला विकून टाकलं गेलं तेव्हा तो माणूस ज्याला प्रज्ञाला विकलं गेलं होतं त्याने तिला एका दुसऱ्या माणसाच्या हवाली विकून टाकलं आणि तो तिला जगासमोर आपली मुलगी बनवून ठेवू लागला. त्याने कुणालाही सांगितलं नाही की तो तिला विकत घेऊन आला आहे. तो प्रज्ञाला सर्वांना आपली मुलगी सांगायचा आणि प्रज्ञाने सांगितलं की हे बाळही त्याचंच आहे. तिने सांगितलं की मी खूप रडायचे, ओरडायचे, त्याला माझ्या जवळ येऊ देत नसे. तर त्याने एके दिवशी माझी जीभ जाळली. त्यानंतर मी अजिबातच बोलू शकत नाही. ज्या दिवशी तो मेला त्या दिवशी मी खूप खुश झाले होते. पण एक दुःखाचा डोंगर आणखी कोसळला की मी गरोदर आहे. ती इशारे करत जात होती आणि सुवर्णा तिच्या इशाऱ्यांचा अर्थ सांगत होती. ही संपूर्ण गोष्ट कळल्यानंतर एका क्षणासाठी आम्ही सर्व लोक शांत झालो. आमच्या डोळ्यात अश्रू आले होते. पण सारंग म्हणू लागला की जे झालं ते झालं. मला या गोष्टीने काहीही फरक पडत नाही. तुझं आणि माझं लग्न लहानपणीच झालं होतं. तू अजूनही माझी पत्नी आहेस. मुकी किंवा जशी असलीस तरी मला मान्य आहे. हे सगळं तू तर स्वतःसोबत नाही केलंस ना, तर तुझ्यासोबत हे सगळं दुसऱ्यांनी केलं. मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन. जीभ जळी आहे तुझी, कापली तर नाही. मी याचाही इलाज करून घेईन. तुझ्या वडिलांनी तुझ्यासोबत जे काही केलं त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. ते आता या जगात राहिले नाहीत. फक्त तुझी आई जिवंत आहे आणि तुझी आठवण काढते. पण ती खूप आजारी आहे. मी वचन देतो की मी तुला खूप खुश ठेवेन.
तो रडत होता, सोबतच मानवीला मिठी मारत होता. हे सगळं पाहून आम्हालाही खूप रडू येत होतं. ती कहाणी जी आमच्या एका छोट्याशा मोहल्ल्यातून सुरू झाली होती, तिने एका मुलीला तिच्या मुक्कामापर्यंत पोहोचवलं होतं. सारंग आपल्या पत्नीला आपल्यासोबत घेऊन गेला. त्याने प्रज्ञाच्या बाळाला आपलं नाव दिलं. तिच्या जखमांवर फुंकर घातली. त्याने हिंमत दिली. पुढे जगण्याचं तिला बळ दिलं. प्रज्ञाला तिच्या आईला भेटवलं आणि तिच्यासोबत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. आपल्या समाजात आजही बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुलांची लहानपणीच लग्ने लावून दिली जातात. पण काही लोक प्रज्ञाच्या वडिलांसारखंही करू शकतात, असा मी कधीच विचार केला नव्हता. मी आजही NGO मध्ये एक नोकरी करत आहे. तिथे लोकांची मदत करता करता मी स्वतःचं घरही विकत घेतलं. मी आणि माझे पती दोघांनी मिळून आमचं आयुष्य सुरक्षित केलं आहे. मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल, आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.